बालमित्रांनो, 5वी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा एकमेव विषय म्हणजे इंग्लिश. आणि त्या इंग्लिशमधलंच आपण 9वं प्रकरण आपण पाहत आहोत. अतिशय सोपे सोपे प्रश्न असतात मुलांनो. उघडा तुमचं नवनीत कंपनीचं पुस्तक आणि प्रत्येक प्रश्न समजून घ्या. हे प्रश्न तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारे आहेत बरं का. मग काय आहे आपलं 9वं प्रकरण? यूजिंग ऑर रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, म्हणजे संक्षिप्त रूप वापरणं किंवा लिहिणं हे कसं असते हे आपल्याला शिकायचं आहे बरं का. 9th चॅप्टर आहे, बघायलात ना पुस्तकात. फार सोपे प्रश्न आहेत बरं का. सिम्पल म्हणजे सॅम्पल क्वेश्चनला सिम्पल म्हणायलो, कारण लय सोपे आहेत रे मुलांनो प्रश्न सगळे. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चूज म्हणजे निवडणे, प्रॉपर म्हणजे योग्य, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय? संक्षिप्त रूप. टू फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरा. आय डॅश डॅश लाईक ब्रिंजल्स. ब्रिंजल म्हणजे वांगे, मला ब्रिंजल आवडत नाहीत. मग काय येईल त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स? डोंट तर येणार आहे, पण एक लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय? फक्त डोक्यावर कॉमा असते. लग्नामध्ये नवरदेवाच्या पाठीमागा असते मामा आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये डोक्यावर असते कॉमा. हे लक्षात ठेवा, पण योग्य ठिकाणी बरं का. आता हे डोंट, हे DONT त्याच्या पुढे दिले कॉमा, चुकलं. इथं दुसऱ्या ह्याच्यात DO आणि कॉमा डोक्यावर आणि NT चुकलं. अरे बाबा, नवरदेव इकडं मामा तिकडं, तसं कसं जमल? जिथल्या तिथं मामा थांबायला लागते का नाही, तसं जिथल्या तिथं कॉमा लागते. DON आणि वर यांच्या डोक्यावर कॉमा आणि T, हे झालं करेक्ट शॉर्ट फॉर्म. डोंट म्हणजेच काय? डू नॉटचं संक्षिप्त रूप डोंट. हे पण येत नाही. म्हणून क्वेश्चन नंबर फर्स्टचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. समजलं का? चला पुढचा प्रश्न पहा. काय दिलाय दुसरा प्रश्न? अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत बरं का मुलांनो, आणि फार सोपे प्रश्न, तुम्ही चुकू नका. विच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द वर्ड्स इन द बॉक्स. आता बॉक्समध्ये शब्द दिलेत. वी हॅव दिसला ना, तर वी हॅवचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचं म्हणजे डोक्यावर कॉमा येऊ द्यायचं. मग कोणतं योग्य आहे? वी कॉन्ट्रॅक्टेडचा अपॉस्ट्रॉफी, त्याला म्हणतात अपॉस्ट्रॉफी. कॉमाला काय म्हणायचं? अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी हॅव चुकलं. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये काही वर्णाक्षर गायब, अल्फाबेट हे गायब होतात, तिथं काहीच गायब झालं नाही, चुकलं. वी आणि अपॉस्ट्रॉफी हॅव चुकलं, हे बी चुकलं. मग करेक्ट आहे वी अपॉस्ट्रॉफी VE. वी हॅव लिहिताना असं लिहितेत, वाचताना वी हॅव म्हणतात. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं मुलांनो? तिसरा प्रश्न परीक्षेत येतात बरं का रे, हेच प्रश्न परीक्षेत येतील, म्हणून मी शिकवलेलेच प्रश्न तुम्हाला डबल शिकवायलो तुमच्या भल्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कोणते, इज द इनकरेक्ट यूज ऑफ अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफीचा चुकीचा उपयोग कुठं दिलेला आहे? बघा, ही अपॉस्ट्रॉफी एस म्हणजे ही इज, हे बरोबर आहे रे, हे बरोबर आहे. आय अपॉस्ट्रॉफी एम म्हणजे आय ॲम, हे पण बरोबर आहे रे, हे पण बरोबर आहे. DON अपॉस्ट्रॉफी T म्हणजे वरच बघितलं आपण डोंट, हेही बरोबर आहे. पण इथं जे दिलेलं आहे WO अपॉस्ट्रॉफी NT हे चूक आहे. हे कसं पाहिजे? WON अपॉस्ट्रॉफी T असं पाहिजे. म्हणून अचूक उत्तर आहे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न काय दिलाय? व्हेअर विल यू यूज अपॉस्ट्रॉफी. तुम्ही अपॉस्ट्रॉफी कुठं वापरणार ते कॉमा? मार्क अपॉस्ट्रॉफी मार्क टू मेक द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड YOURE म्हणजे UR असं करायचं आहे तुम्हाला, पण त्याला अपॉस्ट्रॉफी देणार कुठं? डोक्यावर कॉमा कुठं देणार नेमकं? आफ्टर यू, यूच्या नंतर देणार का? करेक्ट आहे की रे, यूच्या नंतरच द्यावं लागते. YOU अपॉस्ट्रॉफी RE.
बिफोर ई, ईच्या अगोदर देणार का? चुकलं. आफ्टर आर, आरच्या नंतर देणार का? चुकलं. बिफोर यू, यूच्या अगोदर देणार का? चुकलं. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. तरी तुम्हाला पुढचे समजावून सांगितले. मग मला सांगा, एवढं सोपं असेल तर तुम्हाला परीक्षेत येईल का नाही सगळं? मग सांगा बरं आता. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. काय म्हणले? पहिला प्रश्न काय दिले बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग पेअर. चुकीची जोडी कोणती आहे असं विचारलंय तुम्हाला. मग आता चुकीची जोडी कोणती आहे? आय हॅव च दिलंय आय ॲपॉस्ट्रॉफी व्ही ई. मग हे बरोबर आहे का? हे तर बरोबर आहे की रे. कॅन नॉट च CAN ॲपॉस्ट्रॉफी टी, कांट, हेही बरोबर आहे की रे. ही इज त्याचं HE ही ॲपॉस्ट्रॉफी एस, ही इज, हे पण बरोबर आहे. मग आर नॉट च काय येत आहे? आरंट. पण त्यांनी काय दिले? आर आणि कॉमा NT, हे चुकलं. त्याच्यामुळं पहिल्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. बघा बरं पुढचा प्रश्न दुसरा. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ हॅव नॉट. हॅव नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असेल? हॅव नॉट म्हणजे हॅवंट येईल. मग ते हॅवंट कसं असेल? मग कोणतं असेल सांगा. पर्याय नंबर 1 मध्ये काय दिले? HAVE ॲपॉस्ट्रॉफी NT, चुकलं. त्याच्यानंतर दुसरं HA ॲपॉस्ट्रॉफी VENT, चुकलं. तर करेक्ट आहे HAVE N ॲपॉस्ट्रॉफी T, हॅवंट. बहुतेक करून N. नॉट जास्त आहे ना रे, नॉट. त्या नॉटचं ओ गायब होते आणि यांच्या डोक्यावर येत असते ॲपॉस्ट्रॉफी, बहुतेक करून जास्तीत जास्त. हे ठोकताळा, लक्षात ठेवा. आणि जसं जसं अभ्यास करताल ना तुम्हाला तसं तसं समजाल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. पुढचं तिसरं. व्हेअर विल ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी कुठं येईल? ॲपॉस्ट्रॉफी मार्क कुठं येईल? बी यूज्ड इन द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ लेट्स. लेट्सला ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह कुठं येईल? किती सोपं आहे रे, तुमच्या अनेक ठिकाणी वाचतात तुम्ही. बिफोर टी म्हणजे टीच्या अगोदर येईल का? चुकलं. आफ्टर यल, यलच्या नंतर येईल का? यल कुठे? हे यल, यलच्या नंतर येईल का? नाही. आफ्टर टी, टीच्या अगोदर येईल का? करेक्ट आहे, लॅट्स. आफ्टर टी म्हणजे टीच्या नंतर आणि यसच्या अगोदर. आफ्टर टी, बिफोर यस, हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती? तिसऱ्याचं 3. कळालं. पुढचा प्रश्न चौथा काय म्हणते? चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. चुकीचं संक्षिप्त रूप शोधायचे. मग आता चुकीचं कधी कळल? जेव्हा तुम्ही सराव करताल त्यावेळेस. दे ॲपॉस्ट्रॉफी आर म्हणजे दे आरचं दे ॲपॉस्ट्रॉफी आर ई केलं. करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर ओंट, हेही बरोबर आहे. सुरुवातीलाच बघितलं WON ॲपॉस्ट्रॉफी टी, ओंट, बरोबर आहे. पुन्हा नंतर काय? शी ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजे काय? शीज म्हणजे काय? शी इज, हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. मग काय चौथं? तिन्ही करेक्ट म्हणजे चौथंच चूक आहे. आय ॲपॉस्ट्रॉफी टी एस, चुकलं. IT ॲपॉस्ट्रॉफी यस, इट्स म्हणजेच काय? इट इज, असं होतं आहे. तर चुकीचं आहे पर्याय नंबर 4. किती सोपे प्रश्न आहेत रे, आणि एवढे सोपे. तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल एवढे सोपे प्रश्न स्कॉलरशिपला कसे. मग एवढे सोपे प्रश्न असून काही मुलांना अवघड जातात का? कारण अभ्यासच करत नाहीत ते. अभ्यास करणाऱ्याला सगळं सोपं जातं आहे. प्रश्न 5. विच ऑफ द गिवन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हे करेक्ट आहे हे सांगा. मग कोणतं येतं आहे बघा. तर पहिलं आहे डझंट म्हणजे काय? डज नॉट. मग डझंट म्हणजे डज नॉट करेक्ट आहे की रे? हेच बरोबर आहे. म्हणून पहिलंच उत्तर जर बरोबर सापडलं तर बाकी बघायची गरज नाही. तरी बघा, कॅन नॉट पण लिहिले आणि ॲपॉस्ट्रॉफी दिले, चुकलं. डो ॲपॉस्ट्रॉफी NT, चुकलं. DON ॲपॉस्ट्रॉफी टी असं येते. पुन्हा आय ॲपॉस्ट्रॉफी AM, चुकलं, हे पण चुकलं.
तर अचूक आहे पर्याय नंबर 1 डझंट. समजलं मुलांनो? ह्याचा सराव करा बरं का सगळं. पुढचा प्रश्न 6वा आणि पाठ कराल. 6वा काय आहे? विच करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विल यू चूज. बघा 6वा प्रश्न. विच करेक्ट कोणतं बरोबर, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप, कोणतं संक्षिप्त रूप, कोणतं बरोबर संक्षिप्त रूप विल यू चूज तुम्ही निवडताल. टू फिल इन द ब्लँक रिकाम्या जागी भरण्यासाठी कोणतं बरोबर संक्षिप्त रूप वापरताल सांगा बरं. ही डॅश डॅश देअर. मग हीच्या पुढं काय येईल? वॉज नॉट चुकलं, वॉज नॉट तिसरं बी चुकलं आणि अपोस्ट्रॉफी एकदम शेवटी आलं हेही चुकलं. म्हणजे तुम्हाला जर 3 चुकीचे पर्याय सापडले तर उरलेलं बरोबरच असते. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. ही स्कॉलरशिपच्या प्रश्नाची उत्तरं सोडवण्याची पद्धत ठेवा बरं का. 3 चुकीचे सापडवायचे म्हणजे उरलेलं बरोबर असतंच आहे. बरोबर कधीच शोधायचं नाही आपल्याला. 3 चुकीचे पर्याय शोधायचे आणि उरलेलं बरोबर असतंच हे लक्षात ठेवायचं. हां, बरोबर शोधायचं नाही, 3 चुकीचे शोधा. ओके, ही स्कॉलरशिपच्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची खरी पद्धत आहे. पुढचं 7वा प्रश्न काय आहे? तर चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आय हॅव. आय हॅवसाठी बरोबर संक्षिप्त रूप कोणतं येतं आहे? तर बघा 7व्याचं काय येईल मग? नंबर पर्याय 1 आय अपोस्ट्रॉफी HAV. चुकलं, एवढं मोठं ते देतच नाहीत. पुन्हा HAV हॅव. पर्याय नंबर 4 बी कधीच येणार नाही आणि पर्याय नंबर 1 पण कधीच येणार नाही आणि पर्याय नंबर 2 बी येणार नाही. IV एन अपोस्ट्रॉफी चुकलं. मग 3 पर्याय चुकीचे सापडले. उरलं काय? पर्याय नंबर 3. म्हणून ह्याचं अचूक उत्तर काय? पर्याय नंबर 3. कळालं मुलांनो? चला पुढचा प्रश्न 8वा. पुस्तकात बघा बरं सगळे. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाइनड वर. अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधा. परीक्षेत त्याच्यावर एक तरी प्रश्न येतोच बरं का. म्हणजे 2 मार्क तुम्हाला घट्ट मिळतात. हे 2017 साली आलाय. मग विल नॉट, आय विल नॉट कम विथ यू. विल नॉट अधोरेखित केलं. मग विल नॉटचं शॉर्ट फॉर्म काय आहे? तर विल नॉटचं असं होईल का? एकदम शेवटी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येईल का? नाही. विलंट येईल का? नाही. पर्याय 2 आणि पर्याय 4 तर कधीच येणार नाहीत आणि पर्याय 3 मध्ये मध्येच अपोस्ट्रॉफी घातलंय म्हणून हे तर कधीच येणार नाही. म्हणून पर्याय 8व्याचं पर्याय 2, 3, 4 कधीच येणार नाहीत. पर्याय 1च येईल. म्हणून WON अपोस्ट्रॉफी T ह्याचा उच्चार आहे वोंट म्हणजेच विल नॉट. हे लक्षात ठेवा. छान. चला आता 9वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. बघत बघत शेवटच्या प्रश्नाकडे आलोत की रे आपण. मॅच द करेक्ट पेयर्स अँड चूज द आन्सर. जोड्या लावा आणि योग्य पर्याय शोधा, उत्तर शोधा. मग आता दे विलची जोडी कशासोबत लागल सांगा बरं. दे विल एकच दिले. पहिल्याचं येतंय बी. मग पहिल्याचं बी कशात आहे? पर्याय 2 आणि 4 मध्ये तर नाहीच आहे. म्हणजे हे 2 पर्याय येणारच नाहीत. पर्याय 1 आणि 3 मध्ये पहिल्याचं बी. आय हॅव नॉटचं हॅवंट. दुसऱ्याचं सी कशात आहे? पर्याय 1 मध्ये. आणि तिसऱ्यामध्ये पर्याय दुसऱ्याचं ए चुकलं. म्हणून 3, 2, 4 हे पर्याय चुकीचे आहेत. म्हणून 3 चुकीचे पर्याय सापडले. उरलं काय? पर्याय 1. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं मुलांनो? मग काय समजलं? की स्कॉलरशिपमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहित असताना 3 चुकीचे पर्याय शोधायचे म्हणजे उरलेला पर्याय हा बरोबर आपल्याला सापडतो. थँक्यू.